नमस्कार प्रेक्षकांनो, VS टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण ब्लूटूथ बद्दल 5 तोटे जाणून घेणार आहोत। ते अद्यापही तुम्हाला माहिती नसतील, कारण ही चूक तुम्हाला महागात पडू शकते। तुम्ही ब्लूटूथच्या नावाशी परिचित असाल। साधारणपणे सर्व नेटवर्क उपकरणामध्ये ब्लूटूथ असते। मोबाईल पासून स्पीकर पर्यंत आणि टॅबलेट पासून ते संगणकापर्यंत ब्लूटूथ उपलब्ध आहे। साधारणपणे आपण एका डिव्हाइसला दुसऱ्या डिव्हाइसशी जोडण्यासाठी ब्लूटूथ वापरतो। याशिवाय अनेक वेळा आपण फाइल ट्रान्सफर करण्यासाठी ब्लूटूथचाही वापर करतो। ब्लूटूथ हे संवादांचे एक माध्यम आहे आणि हॅकर्स देखील तुम्हाला हॅक करण्यासाठी या माध्यमाचा वापर करतात। आजच्या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला ब्लूटूथचे 5 नुकसान करणारे तोटे सांगणार आहोत। तर ब्लू जॅकिंग ही सायबर हॅकची एक पद्धत आहे। यामध्ये अज्ञात लोक ब्लूटूथद्वारे अज्ञात लोकांच्या फाइल्स किंवा मेसेज पाठवतात आणि नंतर डिव्हाइस हॅक करतात। यामध्ये तुमच्या फोनमधील महत्त्वाची माहिती हॅकरकडे पोहोचते। ब्लू स्नार्फिंग ब्लूटूथ हॅकिंगमध्ये हा शब्द वापरला जातो। त्याच्या मदतीने ब्लूटूथ सपोर्टेड डिव्हाइसमधील मेसेज, कॉन्टॅक्ट, मल्टीमीडिया फाइल्स आणि इतर फाइल्स हॅकरपर्यंत पोहोचतात। ब्लू बगिंग ही हॅकिंगची खूप जुनी आणि प्रभावी पद्धत आहे। त्याच्या मदतीने हॅकर्स तुमच्या डिव्हाइसवर पूर्ण नियंत्रण ठेवू शकतात। नियंत्रणानंतर ते कॉलिंग, मेसेजिंग आणि डेटा ॲक्सेससाठीही तुमचे डिव्हाइस वापरू शकतात। सेवा नाकारल्याने ब्लूटूथ उपकरणावर सर्वाधिक हल्ले यांच्या मदतीने केले जातात। एकाच वेळी मोठ्या प्रमाणात डिव्हाइसवर कनेक्शन रिक्वेस्ट पाठवल्या जातात। यामुळे सिस्टम क्रॅश होतो आणि दरम्यान हॅकर्स प्रवेश घेतात। ऐकणे ब्लूटूथ सिग्नलची एक निश्चित रेंज आहे, जी सुमारे 10 मीटर आहे, परंतु हॅकर्स दुसऱ्या डिव्हाइसच्या मदतीने रेंज वाढवतात आणि युजर्सच्या डिव्हाइसमधून डेटा काढतात। तर प्रेक्षकांनो, ब्लूटूथबद्दल ही माहिती तुम्हाला कशी वाटली बरं? आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।